लोकगायक शाहीर प्रल्हाद दादा शिंदे यांच्या 20व्या पुण्यतिथीनिमित्त सुरसंगम मंगळ राग आयोजित चंद्रभागेच्या तीरी हा मराठी गीतांचा ट्रॅक शो या ठिकाणी आयोजित केलेला आहे। संयोजक आहेत मंगळवेढा म्युझिक क्लब मंगळवेढा। मंगळवेढ्याच्या या सुपुत्रांना मला वाटतं आजवर 10,000 गाणी त्यांनी गायलेली आहे। विविध भाषेतली विशेषतः मराठी भाषेतली मग ती बौद्ध गीतं असतील, भक्तिगीतं असतील, शाहिरी लोकगीतं असतील, भावगीतं, सर्व प्रकारची गीतं त्यांनी गायलेली आहेत। आणि ती सर्व गीतं महाराष्ट्राच्या नव्हे भारतभर सगळ्यांच्या घराघरामध्ये अशी ही सर्व गीतं पोहोचलेली आहेत। 23 तारखेला आज बरोबर 20वी त्यांची पुण्यतिथी आपण या ठिकाणी साजरी करतोय। 2003 ला त्यांचं निधन झालेलं आहे। 70 वर्षाचं आयुष्य त्यांना मिळालेलं होतं। मंगळवेढ्याच्या मातीतला हा महा असा कलाकार त्यांची आज 20वी पुण्यतिथी आपण या ठिकाणी साजरी करतोय। कार्यक्रमातलं पहिलंच गीत या ठिकाणी एक भक्तिगीत मागतो मी पांडुरंगा भक्त एकदा मिळे ज्याने मुक्ती असेल द्यावे मज ज्ञान हे गीत या ठिकाणी घेऊन येत आहेत संतोषजी धावरे। उपस्थित सर्वांचं परत एकदा या ठिकाणी मी हार्दिक असं स्वागत करतो। मंगळवेढा म्युझिक क्लब यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमामध्ये त्यांचंही हार्दिक आभार मानून हा कार्यक्रम या ठिकाणी सुरू होतो। पांडुरंगा भक्त एकदान मिळे ज्याने मुक्ती ऐसे द्यावे मद ज्ञान मिळे ज्याने मुक्ती ऐसे द्यावे मद ज्ञान। बालपणी होते मन हे अदान तरुणपणी संसारात गेले सर्व ध्यान गेले सर्व ध्यान। दुःख पण येताली जागती महान दुःख पण येताली जागती महान। मिळे ज्याने मुक्ती ऐसे द्यावे मद ज्ञान मिळे ज्याने मुक्ती ऐसे द्यावे मद ज्ञान। पतितांना पावन करते दया तुझी थोर भीक मागतो मी चरणी अपराधी घोर अपराधी घोर। क्षमा करी क्षमा करी क्षमा करी बा विठ्ठला अंगी नाही प्राण मिळे ज्याने मुक्ती ऐसे द्यावे मद ज्ञान मिळे ज्याने मुक्ती ऐसे द्यावे मद ज्ञान। थँक्यू। यानंतर मी विजयजी ठोतुडे यांना या ठिकाणी आमंत्रित करतोय। गीत आहे चांदण्याची छाया।
छाया कापराची काया चांदण्याची छाया कापराची काया माऊलीची माया होता माझा भीमराया माऊलीची माया होता माझा भीमराया माऊलीची माया होता माझा भीमराया चांदण्याची छाया कापराची काया चांदण्याची छाया कापराची काया माऊलीची माया होता माझा भीमराया 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 वामनदादा कर्डक यांचं हे गीत प्रल्हाददादांनी तेवढ्याच ठुबीनं सादर केलेलं होतं आणि तेवढ्याच जबरदस्त ठुबीनं या ठिकाणी विजयजी खवतोडे साहेब यांनी सादर केलेलं आहे. खूप छान छान. त्यानंतर पुढचं गीत आहे जे आजच्या कार्यक्रमाचं टायटल सॉन्ग आहे चंद्रभागेच्या तीरी.
सुसंगम प्रस्तुत या कार्यक्रमातील टायटल सॉन्ग चंद्रभागेच्या तिरी हे गीत आपण या ठिकाणी ऐकतोय आणि मी आमंत्रित करतोय आपल्या सुसंगम ग्रुपचे निर्माते माननीय दिगंबरजी भोडरे साहेब चंद्रभागेच्या तिरी. चंद्रभागेच्या तिरी चंद्रभागेच्या तिरी उभा मंदिरी तो पहा विटेवरी. तुमली पंढरी तुमली पंढरी पांडुरंग हरी तो पहा विटेवरी. पंढरपूर साक्षात पंढरपूर या ठिकाणी अवतरलं की काय असं की या ठिकाणी दिगंबर भोडरे साहेबांनी सादर केलेले धन्यवाद. त्यानंतर पुढचं गीत झाली माहिती. झाली भाग्यवंत
चला मंगळवेढे पाहू नाम विठ्ठल विठ्ठल घेऊ आणि गात आहेत संतोषजी ढावरे. आपल्या पूर्ण मंगळवेढ्याचं आपल्या जन्मभूमीचं कौतुक गाडी या गीतातून मांडलं ते प्रल्हाददादा शिंदे त्यांचं हे गीत घेऊन येत आहेत. चला मंगळवेढे पाहू नाम विठ्ठल विठ्ठल देऊ. त्यानंतर महाराष्ट्राचे लोकगायक शाहीर प्रल्हाददादा शिंदे यांना अभिवादन करत असताना चंद्रभागेच्या तीरी हा मराठी गीतांचा ट्रॅक शो आपण पुढे घेऊन जातो. सुरसंगम ग्रुपचे निर्माता माननीय दिगंबरजी भगरे साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी पुढचं गीत गेला हरी पुण्या गावा कुणाला नाही कसा ठावा या ठिकाणी हे गीत सादर होतंय. गेला हरी पुण्या गावा माननीय दिगंबरजी भगरे साहेब. तुम्ही ना
अतिशय छान अशा पद्धतीने हे गीत या ठिकाणी साजरा झालेला आहे. प्रल्हाददादा शिंदे यांनी विविध प्रकारची गीतं, मग ती त्याचबरोबर लोकगीतं असतील, बुद्धगीतं असतील, भीमगीतं असतील. यानंतरचा राजा भीमराव माझा हे भीमगीत त्या ठिकाणी आपण ऐकतोय. गायक कलाकार आहेत विजयजी खवतोडे साहेब.
भोगडे साहेब यांनी या ठिकाणी सादर केलेलं आहे. एक नंबर गीत, खूपच छान. हरिना चालायचं सजने कधी गोडीनं बोलायचं. सूरसंगमचे निर्माते माननीय दिगंबरजी भगरे साहेब यांच्या आवाजात नाम तुझे घेता देवा होई समाधान, नाम तुझे घेता देवा।
दत्ता पाटील हे अतिशय सुंदर असं गीत नाम जप नाम संकीर्तनावर आधारित प्रल्हाद दादांच्या आवाजाकडे दिगंबर बगरे साहेबांचा आवाज या ठिकाणी प्रल्हाद दादांच्या आवाजाशी मिळताच नव्हता झालेला होता थोडासा आम्हाला या ठिकाणी जाणवलं. चंद्रभागेच्या तीरी या कार्यक्रमात त्यानंतर पुढचं गीत या मराठी गीतांच्या ट्रॅक शो मध्ये पुढचं गीत घेऊन येत आहे माननीय संतोषजी धावरे आणि गीत आहे पंढरपुरात. पंढरपुरात
पंढरपुरात काय वाजत सोन्याचं बाशिंग लगे देवाचं लागलं. शाहीर प्रतापदादा शिंदे मंगळवेढ्याच्या मातीतला हा कलाकार 1933 हा त्यांचा जन्मदिवस आणि 23 तारीख आज त्यांची पुण्यतिथी आपण या ठिकाणी साजरी करतोय. 20व्या पुण्यतिथी निमित्त सुरसंगम प्रस्तुत चंद्रभागेच्या तीरी हा मराठी गीतांचा ट्रॅक शो या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे. त्यांनी अनेक प्रकारची गीतं गायलेली आहेत. जवळजवळ 10,000 गीतं त्यांनी या ठिकाणी गायलेली आहेत. त्यांच्या या गीतापैकी प्रत्येकाच्या घराघरात पोहोचलेलं एक गीत आणि या कार्यक्रमातलं शेवटचं गीत आपण या ठिकाणी घेऊन येतोय. तुला गोडी अभंगाची आणि गात आहे त्या ठिकाणी सुरसंगमचे निर्माते माननीय दिगंबरजी भगरे साहेब. कधी लागे वेळेला
पेट्यातला आवडी अभंगाची अतिशय उत्कृष्ट असं प्रत्येकाच्या घराघरात पोहोचलेले गीत दिगंबर बापूंनी तेवढ्याच ताकदीनं या ठिकाणी सादर केलेलं आहे. मंगळवेढाचा हा गायक कलाकार शाहीर प्रल्हाद दादा शिंदे अतिशय हलाखीच्या परिस्थितीत वाढलेला हा गायक मुंबईला रस्त्यावर रेल्वे स्टेशनच्या बाजूला सुद्धा यांनी गायकी सादर करून आपला उदरनिर्वाह चालवला आणि आता त्यांच्या मुलांनी त्यांच्या नातवांनी त्यांचाच हा वारसा त्या ठिकाणी पुढे चालू ठेवलेला आहे. मग आनंद शिंदेजी असतील, मिलिंद शिंदे असतील, त्याचबरोबर चंद्रकांत दादा असतील किंवा त्यांचे सर्व नातू असतील, त्यांनी त्यांचा हा वारसा यापुढे तसा चालू ठेवलेला आहे. माननीय प्रल्हादजी दादा शिंदे यांना विनम्र अभिवादन करण्यासाठी आयोजित हा चंद्रभागेच्या तीरी मराठी गीतांचा ट्रॅक शो सुरसंगम ग्रुप आणि मंगळवेढा म्युझिक क्लब यांच्या वतीनं आम्ही गेली 3-4 वर्ष हा कार्यक्रम सादर करतोय. मला वाटतं हा कार्यक्रम महाराष्ट्रात किंवा भारतभर कुठेही होत नसावा. आमचे निर्माता आम्हाला सतत प्रोत्साहन देतात आणि असे कार्यक्रम आम्ही वरचेवर या ठिकाणी घडवून आणतोय. कार्यक्रमातली गीतं या ठिकाणी संपलेली आहेत. शेवटचा आभार प्रदर्शनाचा काम मी माननीय बापू यांच्याकडे देतो. आजच्या मंगळवेढा सुपुत्र महाराष्ट्राचे लोकगायक शाहीर प्रल्हाद शिंदे 20वी पुण्यतिथी त्या कार्यक्रमासाठी संयोजक मंगळवेढा म्युझिकल क्लब मंगळवेढा तर यांना आदरांजली वाहण्यासाठी जो कार्यक्रम तुम्ही इथं ठेवलेला आहे ते ठेवलेलं असताना एक म्हणजे माझे वैयक्तिक विचार चालू होते. तर कारण का की ह्या उपेक्षित समाजाचे जन्मलेला गायक त्याची मंगळवेढेत सुद्धा उपेक्षित झाली, एवढा मोठा महाराष्ट्रात गाजलेला कलाकार. तर मला वाटतं विजय खवतोडे किंवा काय त्या काळात तुम्ही प्रल्हाद शिंदे म्हणून ती कमान लागली, नाहीतर कमान खरंच त्यावेळेला मनापासून आनंद वाटला की गावाबाहेरची लोक पण चौकात आणली. तर ही लोक त्या बॉडीत असल्यामुळे आली. त्या अशा पद्धतीने काम करणाऱ्या गायकाचं उपेक्षित गायकाचं तुम्ही कार्यक्रम त्यांची 20वी पुण्यतिथी ठेवली त्याबद्दल मी स्वरसंगमचे म्हणजे आभार मानतो आणि त्या शाहिरांना श्रद्धांजली वाहतो. आणि ही वाहत असताना की गेल्या 30 वर्षाखाली 40 वर्षाखाली ती पत्रकारिता चालू होती आणि त्याच्यानंतर 27 वर्ष झाले दिगंबर भागऱ्यांनी म्हणजे पत्रकारिता चालू ठेवली आणि आजपर्यंत चालत असताना अनेक पत्रकार होऊन गेले, साप्ताहिक होऊन गेली. ते कुठं आहे की हे सुद्धा कळले नाही. पण ह्यांनी ती पत्रकारिता जिवंत ठेवली, लोकांचे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला आणि हे करत असताना ज्या अडचणी त्या निर्माण होत होत्या ती कशी सोडवत होती काय मला काय सांगता येणार नाही, कारण ते तेवढे आगाव आहेत. त्यामुळेच लोकांना त्यांनी उचलून धरलं लोकांनी. तर अशा पद्धतीने काम करत असताना की त्यांनी त्यांच्या अंगातली सुप्त गुण होती ही गायक. तर असे म्हणजे मसापा, नाट्य परिषद, सुरसंगम, म्युझिक क्लब तर उपेक्षित कलाकारांना त्यांनी न्याय दिला आणि त्यांनी त्यांचं नेतृत्व केलं. आणि आज 100-150 लोक की उपेक्षित आहेत की त्यांना एकत्र आणलं आणि एकत्र आणून लोकांचं मनोरंजन करण्याचा प्रयत्न केला. ही करत असताना म्हणजे अनेक लोकांना म्हणजे उपेक्षित जी कलाकार आहेत ती स्टेजवर आणून दाखवली. असं करत असताना अनेक म्हणजे माझे आता हे गाणे गायला लागल्यानंतर की असा एक काळ होता पूर्वीचा, डोबळेसर सद म्हणून गेले, विजय खवतोडे, मारुती वाकडे म्हणजे 21 शिकले म्हणजे आम्ही ग्रॅज्युएट पर्यंत गेलेली माणसं पण आम्हाला नीट बोलता येत नाही. यांनी म्हणाल ढेपला पडला, मी म्हणत तुला अक्कल आहे का म्हणजे असले बोलणार आहे. तरी पण आमचं अंग पूर्ण आम्ही स्टेजवर बोलला
त्यांच्या म्हणजे त्या काळातल्या कृपेने त्यांच्या वागण्याला आणि त्यांचं नाव घेतो का तर मंगळवेढ्यात जर ढोबळे आलाच नसता तर आमच्यासारखे कार्यकर्ते जिवंत राहिले नसते, प्रस्थापितांची लोक पुन्हा कार्यकर्ते राहिले असते. ही करत असताना की म्हणजे अनेक जी कलाकार आहेत ते उदाहरणार्थ जात्यावरल्या होया हे असे अनेक प्रकारचे अनेक तुम्ही कला भरपूर लोकांना उत्तेजित करावं म्हणजे हे एक विनंती करतो. आणि जी जमतंय तेवढं बोललो जरी आपलं काही चुकलं असलं तर मी माफ करा एवढं विनंती करून मी दोन माझे शब्द संपतो. मी सरांना विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचं आभार मानावा. महाराष्ट्राचे लोकगायक प्रल्हादजी शिंदे यांच्या 20व्या पुण्यतिथीच्या निमित्तानं मंगळवेढा म्युझिक क्लबच्या वतीने त्यांना एक सुरमयी अशी आदरांजली वाहण्याचा कार्यक्रम या ठिकाणी सादर केला. त्या निमित्तानं त्या पुण्यतिथीच्या निमित्तानं माझ्या वतीने सुद्धा त्यांना विनम्रपणे मी अभिवादन करतो. सर्वप्रथम महागायक म्हणून किंवा मातीतला गायक म्हणून जातीतला गायक म्हणून किंवा आपल्या राज्याचा गायक संपूर्णपणे खऱ्या अर्थानं बहुजनाचा जर गायक कोण असेल मी मुद्दाम शब्द वापरला बहुजनाचा गायक तर ते म्हणजे कैलासवासी प्रल्हादजी शिंदे साहेब. सगळ्यांनी सांगितलं 1933चा जन्म आहे त्यांचा, 2003चा मृत्यू 23 जून. ह्या 70 वर्षामध्ये त्यांच्या जीवनामध्ये सगळे बऱ्याच लोकांना हे माहिती आहे त्यांचं बालपण अत्यंत हलाखीत गेले आणि पोटाची गळगी भरण्यासाठी ते मुंबईला गेले. नंतर कल्याणी त्यांची कर्मभूमी राहिली. लहानपणापासूनच त्या पोटापोटा प्रश्न सोडत असताना रेल्वेच्या फलकावरती गाणी म्हणण्याचा कार्यक्रम त्यांनी सादर केला. त्यांच्यासोबत त्यांची आई आणि बहिणी सुद्धा गाणं म्हणत असत. मग गायनाची आवड उदरनिर्वाहातून निर्माण झाली, परंतु त्या गीतांना त्या सुरानं अख्खा महाराष्ट्र कवित घेतला. त्यांच्या पुढच्या आयुष्यामध्ये त्यांना खूप सन्मान मिळाले. लौकिक अर्थानं पैसा फारसा मिळाला नाही अध्यक्ष. त्यांच्या जीवावरती कॅसेट कंपन्या कंपल झाल्या, पैसा प्रचंड लोकांनी कमवला. कदाचित तो मोठेपणा पैशाचा आर्थिक स्थैर्य त्याला मिळाला नसेल कदाचित, परंतु रसिक प्रेक्षकांच्या मनावरती मोहिनी मनावरचं गारुड हे इतक्या वर्षानंतर सुद्धा अजून आहे. आपली सगळी पिढी आपल्याच मंगळवेढ्याच्या भूमीच्या संतांची थोरवी सत्यनारायणची गाणी ही आता मला म्हणजे मोठं झालं कळतंय, परंतु लहानपणापासून आम्ही ते ऐकत आलो. अगदी परंपरा ही काही वर्षाची ही कित्येक वर्षाची परंपरा आज आपण जपतोय. खरं म्हणजे मंगळवेढा म्युझिक क्लबला भरपूर या ठिकाणी कार्यक्रम आतापर्यंत सादर केलेले आहे मंगळवेढ्यामध्ये. मग मोहम्मद रफीच्या बद्दलची गाणी असतील, किशोर कुमारची असतील. आज प्रेक्षक वर्ग थोडासा कमी आहे, परंतु मी तर थोडस मोकळ बोलतो. पण आज गाणी म्हणताना हे चौघजण यांचा आवाज एक वेगळाच खुल्ला होता. खरं म्हणजे प्रल्हाद शिंदे साहेबांचा आवाज सुद्धा असा बागडीसारखा खणखणीत होता. तोच खणखणीतपणा दिगंबर भगरे असतील, खास करून संतोष ढवळे असेल, सावळे सर असतील किंवा त्याच्यासोबत गाणी म्हणणारे सगळ्यात माझ्या आवडतं व्यक्तिमत्व बघितलं म्हणजे माझे नरपेक्ष आदरणीय विजयजी खोतोडे साहेब. मला माहित नव्हतं तुम्ही इतकी सुंदर गाणी म्हणता येते. खरं अशी मंगळवेढ्यामध्ये वेगवेगळे लोक या ठिकाणी असे जसं बापू म्हणजे उपेक्षित आहेत अशी कित्येक नेते जे दिसतात उपेक्षित, परंतु त्यांनी सुद्धा त्यांच्या कमतरपण असा मोठा ताब्यात ठेवलेला आहे. अशा दर्दी लोकांमध्ये सुद्धा आज तुम्ही आलो, मला इतका आनंद वाटला. मी असतो पत्रकार नागणे साहेब असतील, महामंत्री सर असतील, पटकरी साहेब आहे, प्राचार्य नागणे साहेब आहे, सगळेच माणसं आहेत पहिल्यापासून, पण तुमची विशेष उपस्थिती झाल्याने मला खूप आनंद वाटला. मंगळवेढा ही संतांची भूमी आहे, ती आता हळूहळू गायकांची सुद्धा भूमी होत चाललेली आहे असं म्हटलं तर तेव्हा उघड ठरणार नाही. खरं म्हणजे मंगळवेढा म्युझिक क्लबने जे सुंदर कार्यक्रम आयोजित केले आहेत त्या अत्यंत सुंदर अशा कार्यक्रमापैकी आजचा एक कार्यक्रम आहे. आणि प्रल्हादजी शिंदे साहेबांना यासारखी विनम्र आदरांजली असू शकत नाही. सर म्हटले महाराष्ट्रामध्ये असा कुठंच कार्यक्रम केला जात नसावा. खरं म्हणजे हा आपला कार्यक्रम आहे, आपल्या घरचा कार्यक्रम आहे, आपल्या मातीतल्या गायकाच्या आठवण करण्याचा कार्यक्रम आहे. तुम्ही हजारो धन्यवादाला पात्र आहात. खरोखर एक मंगळवेढेकर रसिक प्रेक्षक म्हणून मी आपल्या सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो.
पुन्हा एकदा प्रल्हादजी शिंदे साहेबांच्या स्मृतीदिनी त्यांना विनम्रपणे अभिवादन करतो. आणि अशाच प्रकारचा एक लक्षात आपण घेतलं असेल, वाचलं असेल, जे लोक इतिहास विसरतात ते इतिहास घडवू शकत नाही. त्यामुळं आपल्या मावळीचा सांस्कृतिक ठेवा, हे सांस्कृतिक वैभव बापूंनी सांगितलं त्यांच्या भाषेमध्ये गावरान. खरं म्हणजे काही शब्द असते त्या गाण्यामध्ये, ते कौतुले सरांच्या तोंडामध्ये सांगितलं उरळ ढोळ हा शब्द, त्यातला नेमका आवाज, त्या आवाजातली जे थोडीशी नजाकत आहे ते खरं म्हणजे उपेक्षित वर्गात असल्यामुळे कदाचित नेमकेपणा पकडताना मला खूप आवडलं. ते मी थोडंसं मला गायनाची आवड आहे, गाता येत नाही पण चांगल्या अजिबातच नाही, परंतु थोडंसं कळतंय म्हणून मी लक्षपूर्वक ऐकत होतो. हे अशी कितीतरी माणसं आहेत मुंबईमध्ये होऊन गेले, साहित्यिक आहे, गायक आहे, राजकारणी आहे, आपणास तर चांगलं माहिती, आणि समाजसेवक सुद्धा आहेत. ही सगळी भूमी ह्याचा जो ठेवा आहे तो वेगवेगळे लोक वेगवेगळ्या परीने जपत आलेले आहेत. काही शिक्षक होऊन गेले, चांगले साहित्य होऊन गेले, प्राध्यापक होऊन गेले. हे डोंगरवाडा म्युझिक क्लब आणि सुरसंगम म्युझिक क्लब ह्याच्या ग्रुपच्या वतीनं ह्या सगळ्या लोकांच्या कार्यांना उजाळा देत असताना जी कामं करतात ते नकळतपणे हा सांस्कृतिक ठेवा पुढच्या पिढीकडे पाझरत जातोय. हे मोठं काम तुम्ही करताय, त्याबद्दल तुमचं खूप खूप मनापासून आभार. आणि दुसरं वैशिष्ट्य म्हणजे आजच्या कार्यक्रमाचं स्वतंत्र म्हणजे आदरणीय बापूचं बोलणं इतक्या वर्षाचं सुद्धा अजून आहे तसं आहे. आम्ही 89-92-93 पर्यंत बापूच्या मागे मी असेल, रामभाऊ पवार असतील, अगदी चिवडा आणि केळं खाऊन ढोबळे सरांच्या घरी त्या ठिकाणी चला बापूने आम्ही जायचो मागं. आम्हाला मताधिकार वगैरे काही नव्हता, परंतु ते जे रांगडं बोललं, परंतु सच्ची बोललं म्हणतो आपण, खरं बोललं, तो बापूने अजून ठेवला. ते सुद्धा उपस्थित राहिले. या सर्वांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.